नमोऽस्तुते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। ॐ श्री परमात्मने नमः। आज सुरुवात आपण 2 प्रश्नांनी करणार आहोत। श्री गुरुकुलम न्यास या संस्थेचं वैशिष्ट्य म्हणून अगदी सुरुवातीलाच आपण लक्षात घेतलं, भगवद्गीता संस्कृतमध्ये आहे आणि भगवद्गीतेच्या प्रचार प्रसाराचं कार्य हे निःशुल्क पद्धतीने श्री गुरुकुलम न्यास करतं। मग ही संस्था हे कार्य करत असताना गीता संथा वर्ग घेते। हे आपण सगळं सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये ऐकलेलं असणार आहेत। मग तोच व्हिडिओ ऐकल्यावर मला वाटतं अशोकजी खोलगडेंना प्रश्न पडला आहे की संथा वर्ग म्हणजे नेमकं काय, संथा देणं म्हणजे काय केलं जातं। अगदी बरोबर आहे, थोडंसं ते लक्षात घेऊया। संस्कृत भाषा सर्व भाषांची जननी आहे। त्या भाषेपासून आलेल्या अन्य भाषा या प्रत्येक भाषेचा उच्चाराचा एक वेगळा लहजा असतो, एक वेगळी पद्धत असते, काही वेगळे नियम असतात आणि ती भाषा जेव्हा सर्वांपर्यंत पोहोचवायची असेल त्यावेळी बोलताना त्या उच्चार नियमांचा आधार आपल्याला घ्यावा लागतो आणि तशाच प्रकारे उच्चार करून ती भाषा जर बोलली गेली तर त्या भाषेद्वारे जो संवाद साधायचा असतो, जो भाव, जो अर्थ पोहोचवायचा असतो तो व्यवस्थितपणे पोहोचू शकतो आणि भाषेची शुद्धता कायम राहू शकते। असं तर नाही आहे, आपल्या देशामध्ये बोलीभाषा दर 1-2-4 मैलांवर 2 कोसांवर बदलते असं म्हटलं जातं। बोलीभाषा वेगळी आणि लौकिक अर्थाने जी भाषा लिखित भाषा म्हणून वापरली जाते त्याचं उच्चारण याच्यामध्ये फरक असतो। मग संस्कृत भाषा भगवद्गीतेतली जर आपल्याला शुद्ध पद्धतीने उच्चारून पोचवायची असेल तर त्यासाठी त्याचे काही नियम समजून घ्यायला हवेत आणि ते नियम आपल्याला वळण म्हणून जिभेला अंगीकारायला लावायला हवे। म्हणजे मग आपल्याला जीभ वळणं हा जो काय मराठीमध्ये वाक्प्रचार आहे तशी ती उच्चारांची सवय लागेल। ही कशाकरता सवय आवश्यक आहे तर बघा, लहान मुलाला जेवायला देताना आपण जो एक घास म्हणून योजतो त्या घासामध्ये आणि मोठ्या माणसांनी, तरुण मुलांनी एखाद्या जेवण करताना घेतलेला घास याच्यामध्ये फरक असतो ना। जसा किती प्रमाणात अन्न एका घासामध्ये घेतलं जावं हे लहान मुलासाठी आणि तरुणासाठी वेगळं असतं, वयस्करांसाठी वेगळं असतं, त्या अन्नाचं स्वरूप वेगवेगळं असतं। तसंच आहे, बोलीभाषा वेगळी, शुद्ध भाषा वेगळी आणि प्रत्येक भाषेचं वेगळेपण बोलण्यातून प्रकट होणं हे आणखी वेगळं आहे। तसं भगवद्गीता संस्कृतमधली शुद्ध उच्चारणासहित कशी म्हणायची हे ज्या वर्गामध्ये शिकवलं जातं त्याला म्हणतात संथा वर्ग। आता हा वर्ग आजच्या तांत्रिक युगामध्ये ऑनलाईन पण घेतले जातात। मग ते ऑनलाईन ऐकून आपण तसं म्हणायचा प्रयत्न करतो, पण ऐकणं आणि म्हणणं आणि प्रत्यक्ष समोरासमोर बसून हे उच्चार, ओठांची हालचाल, जिभेचं वळण हे सगळं परस्पर संपर्कात असताना जाणून घेणं याच्यामध्ये फरक तर राहणारच आहे ना। म्हणून श्री गुरुकुलम न्यासाचे संथा वर्ग हे परस्पर संपर्कामध्ये येऊन घेतले जातात, ते ऑनलाईन नाही चालत।
त्यामुळे काय होतं, समोर म्हणणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरून त्या व्यक्तीला हा उच्चार नीट म्हणता येतोय की नाही, उलगडलाय की नाही, हे सहज समजू शकतं. जर तसं होत नसेल, संकोचामुळे ती व्यक्ती म्हणू शकत नसेल, विचारू शकत नसेल, तर आपोआपच समोरासमोर असल्यामुळे काही वेगळी योजना करून त्या व्यक्तीला शुद्ध प्रकारे म्हणायला प्रोत्साहित करता येतं. हेच काम श्री गुरुकुलम न्यास करतं. मनामधली संस्कृत उच्चारांची एक भीती, दडपण हे सहजपणे परस्पर संपर्कात आल्यावर नाहीचं होतं आणि मग शुद्ध उच्चारण नियमावलीच्या आधारे शिकवलं जातं. कसं शिकवलं जाणार, ते काय लिहायचं तर नाहीच आहे. मग श्लोकाचे उच्चार प्रत्यक्ष शिक्षक करून दाखवतात. ज्यांना शिकायचं आहे ते सगळे छात्र एकत्रितपणे पुस्तक समोर ठेवून बसतात. अक्षरांवर बोट ठेवून शिक्षक शिकवत असताना मनामध्ये समजून घेतात, कानाने एकाग्रतेने ऐकतात आणि मग जेव्हा शिक्षक सांगतील तेव्हा स्वतः तसे उच्चार करायचा प्रयत्न करतात. एकदाच सांगितल्यावर तर नाही जमणार, म्हणून मग संथा वर्गामध्ये 2दा 3दा समोरच्याला योग्य प्रकारे उच्चारता येईपर्यंत पुन्हा पुन्हा शिक्षक सांगतात आणि समोरच्या छात्रांकडून, विद्यार्थ्यांकडून पुन्हा पुन्हा म्हणून घेतलं जातं. याला म्हणायचं संथा देणं आणि घेणं. अशा प्रकारे हा कार्यक्रम संपूर्ण भगवद्गीतेच्या श्लोकांसंदर्भात घेतला जातो. पण कोणत्याही गोष्टीचं एकदा वळण पडलं, सवय लागली की मग त्याची भीती नाहीशी होते. जिभेलाही आपोआप सवय होऊन जाते, नियम आत्मसात होऊन जातात आणि मग असं लक्षात येतं की पहिले एक 50-100 श्लोक शुद्ध उच्चारायला कठीण वाटणारे छात्र पुढचे श्लोक स्वतःहून शुद्ध म्हणायला लागतात. हा फायदा असतो संथा वर्गामध्ये. म्हणून श्री गुरुकुलम न्यास अशा प्रकारे भगवद्गीता संथा वर्ग हे प्रत्यक्ष परस्पर समोर बसून, पूर्वी जसे गुरुकुलामध्ये ऋषींच्या समोर छात्र बसायचे आणि तोंडी ऐकून आत्मसात करायचा प्रयत्न करायचे, अगदी तशाच पद्धतीने हे वर्ग चालतात. पण असं नाही आहे की संथा घेतली म्हणजे पाठांतर गरजेचं आहे. पण संथा घेताना इतक्या वेळा तो श्लोक म्हटला जातो की आपोआप तो बहुतेकांचा तयार होऊन जातो. मग घरी उच्चारताना अडचण येत नाही. तर संथा वर्ग म्हणजे काय हे आपल्या लक्षात आलं असेल बहुतेक, आणि आपल्या निमित्ताने ज्या अनेकांना ही शंका असेल त्यांचंही निरसन झालं असावं. श्री गुरुकुलम न्यास असे संथा वर्ग निःशुल्क पद्धतीने घेते आणि 1 वर्षभरामध्ये आखीव कार्यक्रमाद्वारे संपूर्ण भगवद्गीतेतले 700 श्लोक हे छात्रांना आत्मसात होतील आणि प्रकटपणे शुद्ध उच्चारता येतील, अशी मेहनत आपले श्री गुरुकुलम न्यासाचे 40हून अधिक शिक्षक घेत आहेत. मला वाटतं अशोकजींच्या शंकेचं निरसन झालं असेल. आणखीन एका ताईंनी शंका विचारलेली आहे, लयबद्ध स्पंदनं म्हणजे नेमकं काय? स्पंदनं आपल्याला ओळखीची आहेत. मागे मी एकदा हा उलगडा केलेला पण होता. स्पंदनं आपल्याला कुठे जाणवतात? आपल्या हृदयाचे ठोके प्रत्येकाला येतात ना अनुभवता. मग हे हृदयाचे ठोके म्हणजे काय आहे? हृदयाची स्पंदनच आहेत. आपल्या मनगटाजवळ आपण जो नाडीतून रक्तप्रवाह चालतो, हा रक्तप्रवाह त्या रक्तवाहिनीला आकुंचन प्रसरण करत असतो आणि त्यामुळे आपोआपच त्या ठिकाणी तो रक्तप्रवाह जात असताना ती स्पंदनं आपल्यालाही जाणवतात. शरीराच्या वेगवेगळ्या ठिकाणी अशा ह्या रक्तवाहिन्या आपल्याला या स्पंदनांची ओळख करून देतात. हे झालं व्यक्तिगत स्तरावर. पण सृष्टीमध्ये अव्याहतपणे सर्वत्र अखंड स्पंदनं आहेतच. आत्ता मी बोलतेय, आपण ऐकत आहात, त्यावेळीसुद्धा काय घडतंय? स्पंदनांचा प्रवास चालूच आहे ना. मग हा स्पंदनांचा प्रवास हा लयबद्ध होणं म्हणजे नेमकं काय? तर लयबद्ध होणं म्हणजे आकुंचन आणि प्रसरण याच्यामधला जो कालावधी आहे आणि त्याची
तीव्रता आहे, ही तीव्रता समतल राहणं म्हणजे लयबद्धता. काही वेळा आपण अतिवेगाने बोलत सुटतो. कदाचित क्रोधाविष्ट झाल्यावर किंवा आवेगात आल्यावर व्यक्तीची स्पंदनं ही आपोआपच गतिमान होतात किंवा दुःखावेगामध्ये बोलत असताना ती अगदी मंदावतात. मग लयबद्धता म्हणजे स्पंदनं न मंदावणं आणि न आवेगपूर्ण आवेशात जाणं. याला म्हणायचं स्पंदनांची लयबद्धता. केव्हा राहू शकते ती? जर आपलं मन भावना वेगांमध्ये नसेल, कुठल्याही प्रकारच्या भावना वेगात नाही आलं की ही स्पंदनांची लयबद्धता कायम राहते. कारण गंमत माहिती आहे, जेव्हा मानवाची निर्मिती केली ना, त्यावेळी मानवाला मन ही देणगी देऊन टाकली आहे. मग ह्या मनाला लयबद्ध स्पंदनांसहच निर्मितीच्या वेळेला परमात्म्याने घडवलेलं आहे. पण जसं जसं मन भावनांच्या आवेगामध्ये गुरफटायला लागतं, तशी तशी या स्पंदनांची लयबद्धता हळूहळू विचलित व्हायला लागते. म्हणून लयबद्ध स्पंदनं याचा अर्थ मूळ स्थितीमध्ये आपण स्थिर राहणं. याला म्हणायचं लयबद्ध स्पंदनं. मग ती जागच्या जागेवर असतील किंवा प्रवाहित होणारी असतील. प्रवाहित होताना सुद्धा त्यांची लयबद्धता ही राखणं हे काम मात्र विवेकपूर्ण बुद्धीचं आहे. त्यामुळे लयबद्ध स्पंदनं जागच्या जागी मनाच्या अविचल भावनांच्या स्थैर्यामुळे घडू शकतं. पण प्रवाहित स्पंदनांमध्ये लयबद्धता ठेवणं हे काम मात्र बुद्धीची जोड त्याला मिळाली की मगच घडू शकतं. हे जाणवतं कोणाला? बाहेरच्यांना नाही जाणवणार. जाणवतं, पण बाहेरच्यांना जाणवण्यासाठी त्यांचाही अभ्यास असायला हवा. पण स्वतःला मात्र निश्चित जाणता येतं. आपलं मन अशा प्रकारे लयबद्ध स्पंदित होत आहे की नाही, आणि ती प्रवाही होण्यासाठी त्याला बुद्धीची, आपण लता मंगेशकरांची गीतं ऐकतो, त्यातलं पावित्र्य, त्यातलं एक तृप्त, त्यातली काही वेळची आर्तता, हे सगळं आपल्याला लयबद्ध स्पंदनांद्वारेच तर येऊन पोचतं. तेव्हा लयबद्ध स्पंदनं दुसऱ्यांचीही आपल्याला जाणता येतात आणि आपली स्वतःची तर आपल्याला निश्चितच अभ्यासाने जाणता येतात. आज हे प्रश्न घेण्याचं कारण काय माहिती आहे? आज ज्या अध्यायाविषयी आपण बोलणार आहोत त्या अध्यायाचं नाव आहे भक्तियोग. आणि या भक्तियोग अध्यायामध्ये या अभ्यासाविषयी विशेष करून भगवंतांनी सांगितलं आहे. आणि भगवंतांना सांगायला अर्जुनाने प्रश्न विचारून कारण म्हणून दिलेलं आहे. तेव्हा या अध्यायामध्ये सुरुवातीला अर्जुनाने प्रश्न विचारला आणि अगदी हे 2 प्रश्न आहेत ना, अशाच प्रकारे अर्जुनाने मूलभूत प्रश्न विचारलाय आणि मग भगवंतांनी त्याच्यावरती त्याच्याविषयी कसं विवेचन केलंय आणि अभ्यासापासून थेट परमात्म्यापर्यंत अगदी भक्ती म्हणजे काय याची ओळख कशी करून दिलेली आहे ते सगळं या अध्यायात आपल्याला उलगडणार आहे. पण सुरुवातीला अध्यायाचे श्लोक तर ऐकायला हवे, म्हणजे मग आपल्याला त्या लयबद्ध स्पंदनं किंवा संथा या सगळ्याची ओळख होईल. आता जे श्लोक आपण ऐकाल ना ते आपल्या श्री गुरुकुलम न्यासामधून संथा घेऊन उच्चारणाचा सराव करून अभ्यास करून त्यावर मास्टरी मिळवून विशेषता प्राप्त करून मग शिक्षक म्हणून जे कार्य करणारे आहेत त्या शिक्षकांकडून श्लोक म्हटले गेलेले आहेत. तेव्हा सुरुवातीला ऐकूयात श्लोक. आणि ऐकताना महत्त्वाचं हे लक्षात घ्यायचं की ह्याच्यामध्ये वयाची अट कुठेच नसते. अगदी वयोवृद्ध आता श्लोक ऐकाल ना त्यांचं वय सांगेनच मी नंतर तुम्हाला, पण पाहिलं की तुमच्याही लक्षात येईलच. अगदी छोटा 4.5-5 वर्षाच्या मुलाने श्लोक म्हणू दे, नाहीतर अगदी वयस्कर 70च्या पुढच्या कोणी श्लोक म्हणू दे. पण जर ती लयबद्ध स्पंदनांची एकदा ओळख पटली ना
की मग श्लोक कसे ऐकताना आनंद मिळतो तो आनंद अनुभवूया. तेव्हा सुरुवातीला ऐकूया 12वा अध्याय भक्तियोग यातले श्लोक. ओम श्री परमात्मने नमः. अथ 12ध्यायः. अर्जुन उवाच एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः. श्रीभगवानुवाच मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमा मताः. ये त्वक्षरमनिर्देश्यमव्यक्तं पर्युपासते सर्वत्र गमचिन्त्यै च कूटस्थमचलं ध्रुवं सन्नियम्येन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः. क्लेशोऽधिकतरस्तेषामव्यक्तासक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिरवाप्यते. ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात्. भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशितचेतसाम्. मय्येव मनाधत्स्व मयि बुद्धिं निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वन्न संशयः. अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनञ्जय. अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि. अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान्. श्लोक ऐकलेत ना? पहिल्या श्लोकामध्येच अर्जुनाने प्रश्न विचारून टाकलाय की जो तुमच्या आमच्या मनात आहे. काय प्रश्न अर्जुनाने विचारून टाकला? एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः. 11व्या अध्यायाच्या शेवटी आपल्याला जर आठवत असेल आधीच्या व्हिडिओमध्ये ऐकलेलं तर भक्तीचं विशेषत्व भगवंतांनी स्वतःच अध्यायाच्या शेवटच्या 2 श्लोकांमध्ये सांगून दिलंय की भक्ती किती महत्त्वाची आहे. भक्ती म्हणजे तरी नेमकं काय हो? आणि त्यामध्ये अर्जुनाने प्रश्न विचारलाय सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते. सतत युक्त राहून भक्ती म्हणजे वेगळं काही नाही हो. ध्यास घेतो ना आपण, छोट्या छोट्या गोष्टींचा सुद्धा आपण ध्यास घेत असतो आणि ज्याचा ध्यास घेतलेला आहे तो संकल्प केलेला आहे त्या संकल्पाच्या दिशेने तो पूर्ण करण्यासाठी म्हणून जी अपार मेहनत व्यक्ती घेत असते ना त्याच्यासाठी कालावधी संबंधच येत नाही. नुकताच आपण सगळेजण अनुभव तो घेतच आहोत. दीर्घकाळ संघर्ष करावा लागला तरीही ध्यासपूर्ती व्हावी, संकल्प सिद्धीपर्यंत पोहोचावा यासाठी अथक परिश्रम करताना कुठल्याही प्रकारे व्यक्तीला थकवा जाणवत नाही. मग अशी जी व्यक्ती आहे की संकल्पाच्या सिद्धीसाठी अथक मेहनत घेणारी त्या व्यक्तीला म्हणायचं सततयुक्ता. ठीक आहे. मग अशी व्यक्ती पर्युपासते म्हणजे सातत्याने त्याच ध्येयाच्या पूर्तीसाठी कटिबद्ध राहते. अन्य अनेक ध्येय खुणावत असतात. कुणी सांगितलंय हा ध्यास घेऊन इतके संघर्ष करत बसायला, एवढे परिश्रम करायला, कालावधी कितीही लागला तरीही त्याच दिशेमध्ये स्थिर राहिला? कोणी सांगितलंय? बदलावी ना दिशा. असं जे करत नाहीत
त्या व्यक्तींच्या उपासनेला, साधनेला, परिश्रमांना पर्युपासते असा शब्द वापरला आहे. म्हणून आपल्याला सततयुक्ता म्हणजे काय ते कळलं आणि पर्युपासते. अर्जुन पण ध्यास घेऊनच श्रीकृष्णाशी संवाद करतोय ना. भगवद्गीतेचं तेच तर वैशिष्ट्य आहे. अर्जुनाने ध्यास सोडला नाही आहे. भगवंतांकडून जे साध्य करून घ्यायचं आहे, दुसऱ्या अध्यायात मागणी केली आहे. मला काय हवं आहे? मला प्रेय नको आहे, मला राज्य नको आहे, मला अधिकार नको आहे, मला श्रेय हवं आहे. मग त्या श्रेयाचा ध्यास घेऊन अर्जुन अनेक वार प्रयत्न करतोय, प्रश्न विचारतोय, एकाग्रतेने पर्युपासते. सतत युक्ता, ध्यास बदलला नाहीये. मग अर्जुन आता विचारतोय की हा ध्यास घेताना प्रत्यक्ष परिस्थिती अर्जुनासमोर आहे. अर्जुन रणांगणावर आहे, युद्धाची स्थिती समोर आहे आणि लढायचं आहे, त्यातून प्रेय मिळवायचं आहे, हे सगळं चित्र स्पष्ट आहे, समोर आहे. पण जेव्हा असं चित्र स्पष्ट समोर नसतं तेव्हा लहान मुलांना जेव्हा एखादं वळण लागावं म्हणून ज्येष्ठ व्यक्ती, अनुभवी व्यक्ती प्रयत्न करतात. त्यावेळी त्या छोट्या मुलाला साकार समोर काहीच नसतं. का करायचंय तेही उलगडत नसतं. त्याला समजेल अशा भाषेत सांगणंही शक्य नसतं. पण तरीही केवळ निष्ठा ठेवून लहान मूल आपल्या संपर्कातल्या, सहवासातल्या, स्नेहातल्या प्रेमळ अशा अधिकारी व्यक्तींचं ऐकतात आणि त्यानुसार आचरण करत राहतात. मग हे आचरण करताना त्यांच्यासमोर जो ध्यास असतो, ध्येय असतं, काय मिळवायचंय काहीच माहिती नसतं, अव्यक्त. म्हणून दुसऱ्या ओळीत अर्जुनाने म्हणून ये च अपि अव्यक्त अक्षर, त्याचा ध्यास घेऊन एखादी व्यक्ती जर काम करत असेल, कितीतरी लहान मुलं सांगतात ना, परवाच मला एक भेटली होती पियाली बरं, आणि ती आता तर ती माउंटेनिअरिंगमध्ये खूपच छान काम करतेच आहे, यशाची शिखरं पादाक्रांत करतेच आहे, अगदी एव्हरेस्टपर्यंत थेट पोहोचलेलीच आहे. पण जेव्हा 6व्या वर्षी सुरुवात तिने केली तेव्हा तिने सांगितलं मला त्यातलं काहीच कळत नव्हतं. वडिलांनी बोट धरून आणून इथे सोडलं आणि इथे तुला शिकायचं आहे म्हणून जेव्हा 1 महिन्याच्या शिबिरासाठी पाठवलं त्यावेळी सगळं माझ्यासाठी अव्यक्त अक्षर होतं. काय मला नेमकं साध्य करायचं आहे, कशासाठी करायचं आहे, काहीच उलगडत नव्हतं. पण तरीही निष्ठा कशावर होती? मला बोट धरून ज्यांनी आणून सोडलं आहे, त्यांनी ज्या अर्थी मला इथे आणून सोडलं आहे त्या अर्थी माझ्या हितासाठी काहीतरी तृप्त समाधान मला यातून मिळेल यासाठीच मला या ठिकाणी भरती केलेलं आहे, आणलेलं आहे, ही दृढ श्रद्धा. आणि जे समजून उमजून ध्येय निश्चित करून, संकल्प निश्चित करून वाटचाल करतात, 2 वेगवेगळे मार्ग झाले. मग अर्जुन विचारतोय की यातला तुला कुठला रे मार्ग, कोण व्यक्ती आवडते जास्त? जो असं नकळत निष्ठा ठेवून काम करतात ते जास्त आवडतात, का जे समजून उमजून ध्येय समजल्याशिवाय मी नाहीच पुढे पाऊल उचलणार असं म्हणून जे पर्युपासते राहतात ते जास्त आवडतात? मग असं जे समजून उमजून सगुण काय मिळवायचं हे पाठ आहे, माहिती आहे, त्याला म्हणायचं सगुण. आणि ज्याला हे नीटचं माहिती नाही आहे पण श्रद्धायुक्त अंतःकरणाने करतायत त्याला म्हणायचं निर्गुण, कारण ध्येय साकार नाही आहे आणि सगुणांसमोर ध्येय साकार आहे. म्हणून अर्जुनाने थेट प्रश्न विचारून टाकला, तुला असे सगुण भक्त जास्त प्रिय आहेत का निर्गुणाची उपासना करणारे भक्त प्रिय आहेत? सांग तरी एकदा मला. कारण अर्जुनाने 10व्या अध्यायात प्रश्न विचारला आहे, केषु केषु भावेषु चिंत्योसी भगवान मया. चिंतन करायचंच असेल तर मी अमूर्ताचं चिंतन करू की मूर्ताचं चिंतन करू? तसंच इथे पुन्हा अर्जुन विचारतोय की निष्ठा ठेवायची असेल, श्रद्धा ठेवायची असेल तर जे सामोरं आहे, दिसतंय
त्याच्यावर ठेवू का जे अव्यक्त आहे पण निश्चय गरजेचं आहे, आवश्यक आहे, त्याच्यावर ठेवून काम करणारे? भगवंतांना तर आनंदच मिळाला आहे, कारण त्यांनाही या निमित्ताने एक वेगळा विषय, एक वेगळा आयाम अर्जुनापुढे मांडता येणार आहे. आणि अर्जुनाच्या निमित्ताने तुम्हा आम्हा सर्वांना आयुष्यभराचा एक मोलाचा सल्ला, एक मोलाचं मार्गदर्शन हे आपल्यासाठी उपलब्ध असणार आहे. सल्ला म्हटलं की जरा त्याला वेगळाच वास येतो ना. सल्ले दिलेले आवडत नाहीत कोणाला. आणि फुकाचा सल्ला द्यायला जात आहे काय असेही विचार येत असतात मनात. पण मार्गदर्शन म्हटलं की ते अधिकारी व्यक्तीकडून मिळत असतं. अर्जुन भगवंतांना प्रश्न विचारतोय आणि मार्गदर्शन भगवंतांकडून मिळत आहे. भगवंतांनी सुरुवातीला लगेचच सांगून टाकलं की अरे असं मनामध्ये तुझ्या किलमिष, शंका, अस्वस्थता उत्पन्न होण्याचं कारणच नाही आहे. काय भगवंतांनी सांगून टाकलं दुसऱ्या, मय्यावेश्य मनो ये मान नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमा मता. अरे भक्तीसाठी ना त्याच्या आधीची जी पायरी आहे श्रद्धा, निष्ठा, बस ती दृढ असली की मग तो सगुणाची भक्ती करू दे, निर्गुणाची उपासना करू दे, कोणत्याही मार्गाने येऊ दे रे, युक्ततमा मता. माझ्यासाठी तो तितकाच निकटचा, सान्निध्यातला असणार. निष्ठापूर्वक यायला पाहिजे. पहिला टप्पा ना आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये असतो तो विश्वासाचा असतो. आपण कुणावर तरी विश्वास ठेवतो आणि पाऊल उचलतो, कामाला सुरुवात करतो. लहान मूल तेच करतं ना. आईने बोट धरलं की ते आश्वस्त होऊन विश्वास ठेवून पाय उचलतं. स्वतःच्या पायात ताकद आहे की नाही हे कुठे त्याला ओळखता येत असतं. पण ज्यानं बोट धरलंय तो मला पडू देणार नाही, सांभाळेल, हा विश्वास. पण मग हा विश्वास कायम राहतो? नाही ना. हा विश्वास कधी कधी बोट चुकून सुटलं किंवा बोट धरलेलं असूनही अडखळायला झालं, पडलं की हा विश्वास डळमळीत होतो. विश्वास अविश्वासामध्ये परावर्तित होऊ शकतो. आणि मग असा विश्वास एकदा डळमळीत झाला की मग पुढची वाटचाल पुन्हा चाचपडायला सुरुवात होते ना. मग अशी चाचपडायला सुरुवात निर्गुणाच्या बाबतीत होऊ शकते, कारण ती वाटच कठीण आहे असं भगवंत सांगून देत आहेत की कोणत्याही मार्गाने यायला हरकत नाही आहे, पोचणार माझ्यापर्यंतच. पण निर्गुणाची वाटचाल आहे ना ती अशी खंबीरपणे पावलं उचलत सोपी गोष्ट नाही आहे. आणि म्हणून पहिल्या 3 श्लोकांमध्ये ये त्वक्षरमनिर्देशम अव्यक्तं पर्युपासते सर्वत्र गमचिन्त्यं च कूटस्थमचलं ध्रुवम् सगळं सांगून दिलं भगवंतांनी. तो अक्षर आहे, अनिर्देश्य आहे, ओळखता येणारा नाहीच आहे रे. दगडी मूर्तीत का कुठे देव असतो म्हणणारे असतात ना अनेक जण. पण त्या दगडी मूर्तीतल्या देवाची श्रद्धा, निष्ठा ही व्यक्तीला पराकोटीचं सामर्थ्य देऊ शकते. अव्यक्ताची उपासना करणं म्हणजे विश्वास डळमळीत होऊ शकतो या स्थितीमध्ये असणं. ती दृढता प्राप्त करून घेणं कठीण रे. क्लेशोदिकतरस्तेषाम् अव्यक्ता सक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिरला वाप्यते. ज्याला देह प्राप्त झालाय ना त्याला हे षड्विकार, षड्रिपू, त्रिगुण सगळे वेढून बसलेले असतातच. आणि ते वेढून बसलेले असल्यामुळे घडतं काय नेमकं, ही गती, हा मार्ग दुःखकारक, क्लेशदायक वाटतो. अढळ विश्वास ठेवणं सोपं नाही आहे. ध्रुवाची कथा माहीत आहे आपल्या सगळ्यांना, सत्ययुगातली कथा आहे. ध्रुव जेव्हा तपश्चर्येला निघाला तेव्हा त्यांनी विश्वास कोणावर ठेवला होता? आपल्या आईवर.
आईने जर सांगितलंय की तू मनात जा आणि एकाग्रतेने तपस्या कर, तर त्या निष्ठेने विश्वासाच्या पुढची पायरी श्रद्धा. ध्रुवाची अढळ श्रद्धा आईने सांगितलेल्या मार्गावर होती आणि म्हणून ती श्रद्धा मनामध्ये रुजवून निष्ठापूर्वक वाटचाल ध्रुवानी करायला सुरुवात केली होती. पण ही अविचलता आहे की नाही, दृढता कायम टिकणार की नाही, हे तपासून पाहायला हवं ना. तपासून पाहणार कोण? आत्मनिश्चय केला खरा, पण सर्व भूत हिते रता. जेव्हा समाजाशी समन्वय होईल, बाहेरच्या परिस्थितीतली सृष्टीतल्या घटकांशी जेव्हा संपर्क येईल, तेव्हा ही निष्ठा कसोटीला लागते आणि मग तो मार्ग दुःखकारक क्लेशकारक वाटायला लागतो. ध्रुवाची सुद्धा अशी परीक्षा घेतली गेली आहे. कसोटीला घासून पुसून ध्रुवाचा निश्चय तपासून पाहिला गेलाय. विश्वास, श्रद्धा आणि निष्ठा या प्रत्येक पायरीवर ध्रुव प्रत्येक कसोटीमध्ये पूर्णत्वाने उतरलाय. परीक्षा घेतली आहे कोणी? साक्षात श्री नारद मुनींनी. आणि म्हणून मग ध्रुवाला अविचल भक्ती, अविचल स्थान, भक्तीचा मेरुमणी असं अढळ स्थान ध्रुवाला मिळू शकलं या सगळ्या कसोट्या पार केल्या तेव्हा. मग असा ध्रुव कोणी एखादाच असू शकतो का? नाही ना. म्हणून तर युगानुयुग युग बदलत राहू दे, ध्रुव तारा अढळ आहे. काय संकेत मिळतो, संदेश काय मिळतो याच्यामधून? ध्रुव बनण्याची क्षमता प्रत्येक व्यक्तीमध्ये आहे, स्वतः भगवंत सांगून देतात. विश्वास, श्रद्धा, निष्ठा आणि मग पराकोटीची भक्ती. कारण भक्तीमध्ये फक्त आणि फक्त समर्पण असतं, विश्वासामध्ये संकल्प असतो. विश्वासाकडून श्रद्धेकडे जाताना त्याच्यामध्ये आपले संस्कार मिसळले जातात. साधनांची एकाग्रता, साधनांचा मेळ, संयोजन साधलं जातं. मग विश्वासाकडून श्रद्धेकडे व्यक्ती वळू शकते. मग हे संस्करण दृढ आहे की नाही हे तपासून पाहण्यासाठी पुढचा टप्पा येतो. कारण श्रद्धा ही कदाचित अंधश्रद्धेकडे पण जाऊ शकते. लक्ष्मण रेषा अवघड आहे हो. सीतामाईचं उदाहरण आहे ना, सोपी गोष्ट नाही आहे. मर्यादा पुरुषोत्तम राम उदाहरण एकमेव. तुमच्या आमच्यासाठी संकल्प म्हणजे विश्वास, त्याच्यामधली कायम दृढता, त्यासाठी संस्करण आवश्यक. हे संस्करण व्यक्तीला श्रद्धेकडे घेऊन जातं. पण ही श्रद्धा अंधश्रद्धा होऊ नये यासाठी म्हणून पुन्हा कसोटी आहे. आणि ती कसोटी कशी येणार? समन्वय. तेव्हा जे ध्येय निश्चित केलंय त्या ध्येयाच्या अनुषंगाने समन्वित होणं गरजेचं आहे. तपासून पाहणं आवश्यक आहे. आणि तपासून निष्ठा जर खरी ठरली, आपल्या अनेक क्रांतिकारकांनी अशा प्रकारची आपली निष्ठा वेळोवेळी तपासून सिद्ध केलेली आहे. क्रांतिकारकच व्हायला हवं असं नाही. प्रत्येक व्यक्तीला प्रसंगोपात आपला विश्वास, आपली श्रद्धा आणि आपली निष्ठा ही अशी तपासावी लागतेच. त्यासाठीच तर आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये असे खडतर प्रसंग वेळोवेळी येत असतात. कुंतीचा दाखला आपल्याला माहिती असेल सगळ्यांना. जेव्हा युद्ध संपल्यानंतर कृष्ण पुन्हा आपल्या द्वारकेला जायला निघाला, त्यावेळी कुंती त्याची आज्ञा करत. पण कुंतीनेही त्याला नमस्कार केला आणि कुंतीने एकच मागणं मागितलं कृष्णाकडे. काय मागणं मागितलं? जर मला देणारच असशील तू, तर मला सदैव आपदा दे, संकट दे, दुःख दे. सगळ्यांना आश्चर्य वाटलं. कुंतीने अशी का बरं मागणी केली?
का मागणी केली कुंतीने अशी? कारण दुःखामध्येच तर तुझं स्मरण, संकल्पाप्रती दृढता, संस्कारांप्रती निष्ठा आणि समन्वय साधण्याचं कौशल्य, सामर्थ्य हे सगळं प्रकट होत असतं. आणि म्हणून मग अशा एक एक अग्रेसर होत व्यक्ती गेली विश्वासातून श्रद्धेकडे, श्रद्धेतून निष्ठेकडे, की मग त्या निष्ठेकडून जे सामर्थ्य उपलब्ध झालेलं आहे त्या सामर्थ्याची प्रचिती भक्तीमध्ये परावर्तित होत असते. म्हणून अव्यक्ताच्याही मार्गाने येऊ शकतं कोणीही. सैनिक जेव्हा प्रशिक्षण घ्यायला सुरुवात करतो त्यावेळी आपल्या जीवनामध्ये कोणत्या प्रकारची पराकोटीची स्थिती प्राप्त होऊ शकते याची जाणीव कुठे असते? येऊ शकते एवढी कल्पना असते, पण प्रत्यक्ष त्या परिस्थितीला सामोरं जाताना, त्या प्रसंगाला सामोरं जाताना केवळ आणि केवळ देशभक्तीच प्रचितीला येत असते. सुरुवात होते विश्वासाने, मग टप्पा येतो श्रद्धेचा, मग निष्ठेचा आणि मग अत्युच्च स्थान, परमोच्च स्थिती म्हणजे भक्ती. मग ही सगुणाच्या मार्फत जर आली, सगुणाच्या मार्फतच येणार ना, कारण इंद्रिय, मन, बुद्धी मानवालाच तर प्राप्त झालेली वरदानं. म्हणून मग पुढच्या श्लोकापासून 6व्या श्लोकापासून भगवंतांनी सगुण भक्तांनी कशा प्रकारे ह्या 4 टप्प्यांमधून आपला प्रवास करायचा की जेणेकरून युक्ततमामताहा पर्यंत झेप घेता येईल ते सांगायला सुरुवात केली. मग काय सांगितलं? ये तू सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य मत्पराः. सर्वाणि कर्माणि, अरे आचरण करत राहायला हवं, कारण इंद्रिय मन बुद्धी प्राप्त झाली आहेत ना. जे मिळालेलं आहे त्याचा विनियोग करायला हवा, योग्य तो उपयोग करून घ्यायला हवा. म्हणून काय कर, सगळी कर्म जी आहेत ना, मयि संन्यस्य, क्षणोक्षणी ध्येय निश्चिती करता यायला हवी. एकच ध्येय असतं का? नाही हो, छोटी छोटी ध्येय पावलावरती आपल्याला सामोरी येत असतात. एक पाऊल उचलणं हे सुद्धा ध्येय होऊ शकतं ना व्यक्तीचं. एक पाऊल उचलल्यावर ते दृढ करणं हे दुसरं ध्येय आहे. विश्वास आला की पाऊल उचललं जातं, श्रद्धा आली की ते पाऊल दृढ केलं जातं, निष्ठा आली की दुसरं पाऊल उचललं जातं त्या पहिल्या पावलावरच्या निष्ठेमुळे. आणि मग दुसरं पाऊल उचलून पुढे टाकलं जातं आणि मग दोन्ही पावलांनी संचलन केलं जातं ते भक्तीच्या दिशेने. अशी ही गंमत आहे. म्हणून सर्वाणि कर्माणि, त्या ध्येयाप्रती संकल्पित होऊन संन्यस्य, समर्पित करून टाकायची. सोपी गोष्ट आहे असं भगवंत म्हणतायत बरं. आणि काय सांगून देत आहेत? अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते. बस इथे दृढता ठेवायची, समर्पित वृत्ती रुजवायची आणि वाटचाल करत राहायची. असं ज्याला जमलं ना त्याला प्रचिती काय मिळणार? कसं ओळखायचं की मी त्या मार्गावर दृढ झालोय, मी योग्य ती वाट चोखाळतोय? हे ओळखायचं कसं? पुढच्या श्लोकात भगवंतांनी सांगून टाकलं. काय करणार मी? भगवंत काय करणार मग अशा वेळी? तेषामहं समुद्धर्ता मृत्यू संसार सागरात भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशित चेतसाम. इंद्रिय मन बुद्धी एकाग्र करून अशा प्रकारे वाटचाल एकदा सुरू केली ना सामर्थ्यानिशी, सामर्थ्य म्हणजे आपल्यातलीच ऊर्जा, आपल्यातलं चैतन्य, त्याची प्रचिती एकदा मिळवून वाटचाल सुरू केली की न चिरात ताबडतोब या कटांगळा खाणारा जो काय अवतीभोवतीचा संकटग्रस्त मार्ग आहे ना त्याच्यातून वाट गवसेलच रे. सहजपणे पुढे चालत जाता येईल. येऊ दे वळणं वाकणं, ती सहजपणे ओलांडता येतील. येऊ दे टेकड्या, येऊ दे दर्या, सगळं उल्लंघून शिखर गाठता येईल. पण त्यासाठी काय काय करायला हवं? सगळ्यांनाच एकदम असं नाही ना जमू शकत. म्हणून पुढच्या 4 श्लोकांमध्ये भगवंतांनी बघ तुला कोणत्या मार्गाने यायला जमतंय, हे जमतंय का? तसा ये.
बरं ते नाही का अजून जमते, मग ह्याचा विचार कर. इतकं समजावून सुंदर प्रेमाने सांगितलंय भगवंतांनी. काय स्नेहपूर्ण भाषा आणि श्लोक आहेत. बघा पुढचा श्लोक ऐकला तुम्ही. मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धिं निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वन्न संशयः न संशयः. 4थ्या अध्यायापासून भगवंत सांगतायत बरं. संशयात्मा विनश्यती, म्हणून न संशयः. चित्तामध्ये किलमिष येता कामा नये, अस्वस्थता उत्पन्न होताच कामा नये. दृढता हवी, निश्चय हवा, संकल्प हवा, दृढता हवी, ती महत्त्वाची आहे. मग निवसिष्यसी, मग तू निश्चितपणे एकाग्रतेने वाटचाल करू शकशील. किंतु आणूच नको मनात. पण कसा? मयी बुद्धीन निवेशय, निवेशय स्थिर करायची. काय? बुद्धी. विचलित कोणामुळे होते? मनामुळे. म्हणून मय्येव मनाधत्स्व, जो संकल्प केलायस ना त्या संकल्पाप्रती मन दृढ ठेव. कारण बाह्यसृष्टीकडून येणारी स्पंदनं, येणाऱ्या लाटा, येणाऱ्या भावना तरंग हे सगळे येऊन भिडतात कुठे? पहिल्यांदा त्या मनालाच कचाटात पकडायला बघतात. म्हणून मय्येव मनाधत्स्व, एकदा संकल्प केलायस ना तिथून विचलित होऊच नको बरं. येऊ दे मारू दे. धरणाच्या भिंतीवर कशा पाण्याच्या लाटा सतत येऊन धडकत असतात, पण धरणाच्या भिंतीची रचना कशी केलेली असते? त्या सगळ्या येणाऱ्या लाटांचा प्रहार, मारा, स्पंदनं सहजपणे लीलया पेलू शकतील, पचवू शकतील अशी धरणांच्या भिंतींची रचना असते ना. सोपं काम आहे काय धरणाच्या भिंती उभारणं? संकल्पित व्हावं लागतं, दृढता असावी लागते. आणि म्हणून मग पुढच्या श्लोकात सांगून दिलं, अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनञ्जय. अभ्यास शब्द आला. कोणतंही काम करायचं असेल तर संकल्पित होणं एक वेळ ठीक आहे हो. इतरांचं पाहून व्यक्ती भुलते, तसंच मीही करू शकेन असं वाटायला लागतं. संकल्प करता येतो, दृढता पण त्या संकल्पाप्रती ठेवता येते. पण संकल्पाप्रती दृढ होणं नुसतं पुरेसं नाही. अभ्यासयोगेन ततो, ततः त्यानंतरचा टप्पा सगळ्यात महत्त्वाचा कोणता आहे? संकल्पासाठी वाटचाल करताना सराव आवश्यक आहे, जाणून घेणं आवश्यक आहे, समज वाढवणं गरजेचं आहे, प्रगल्भता गरजेची आहे. आणि ती प्रगल्भता येणार कशी? अनुभव संपन्न जे कोणी असतील त्यांच्या अनुभवांचा मागोवा घेत. दीपस्तंभ त्यासाठी तर असतात ना समुद्रात. जहाजाची दिशा भरकटू नये विशिष्ट मार्गावर, कारण अखंड लाटा आहेत ना भोवताली. त्या लाटा उचंबळून कधी आपल्याला कोणत्या दिशेला नेतील सांगता येत नाही. मृत्यू संसार सागरात म्हटलंय. मग अशा ह्या आवेग, लाटा, भावना, बाह्यसृष्टी करून येणारे मोह, विकार, ह्या सगळ्या लाटाच आहेत ना. त्या लाटा आपल्याला भरकटवू शकतात. म्हणून अभ्यास योग, जो निश्चित केलेला संकल्प आहे, ध्येय आहे, त्याच्या प्रती दृढ राहणं सोपी गोष्ट नाही बरं. कलियुगातल्या अनेकांची चरित्र, बाहेरची राहून दे हो, परदेशातून आपल्याकडे स्वामी विवेकानंदांकडून आपल्या सनातन संस्कृतीचं तत्त्वज्ञान ऐकून, समजून, अभ्यासून ज्या भगिनी निवेदिता आल्या त्यांनी संकल्प तर केला होता, दृढता पण होती, दीपस्तंभ सामोरा होता. पण हे सगळं करत असताना वाट तर त्यांनाच चालायची होती ना. अभ्यास योगेनं त्यांनाच राहायचं होतं ना. कमी का अडचणी आल्या असतील? पहा चरित्र अभ्यासून त्यांचं. करूया आपण वाचन त्याचं.
भक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी विश्वास, श्रद्धा, निष्ठा हे टप्पे पार करणं, कसे पार करायचे ते या श्लोकांमध्ये सांगून दिलं आहे. असे अनेक चरित्र. आपल्या अब्दुल कलामांचं चरित्र, मी आपल्या शब्द वापरते, अब्दुल कलामांचं चरित्र. अभ्यास योगेन ततो मामिच्छाप्तुं धनंजय. एकच इच्छा, दृढ इच्छा, तेवढीच एक आपण ठेवू शकतो. धनंजय अर्जुनाला सांगून दिलं आहे, धनंजय अयजय संचित करायचं आहे. वेगळं संचित काय हवं? संकल्पाप्रती दृढता, सामर्थ्य हे संचित घेऊन पुढची वाटचाल. पुढच्या ह्याच्यात काय सांगू? आता चित्तम समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम. डळमळीत होणार हो, सोपी गोष्ट आहे काय इतकं दृढ राहणं? ठीक आहे ना, तुला नाही का असं जमत आहे? विचलित व्हायला होत आहे ना, सामान्य माणसाला होणारच आहे असं. एखादं कोणीतरी आदर्श स्थापित करू शकतं, बाकीचे तुम्ही आम्ही मधून मधून गटांगळ्या खाताना नाकातोंडात पाणी शिरणारच आहे. पण म्हणून बुडणार नाही ना आपण. का नाही बुडू शकणार? कारण पुढच्या ह्याच्यात सांगून दिलं आहे, अभ्यासेप्यसमर्थोऽसि मत्कर्म परमो भव. ठीक आहे ना, अभ्यास करणं, सातत्य ठेवणं, चिकटून राहणं नाही ना जमते. तेवढी अजून स्वतःच्या सामर्थ्याची प्रचिती नाही मिळवता येत. असते क्षमता आपल्याकडे, पण आपल्याच क्षमतेची ओळख वेळेवर होणं सुद्धा अवघड आहे हो. नाही होत तुमच्या आमच्यासारख्या सामान्यांना. मग अशा वेळी काय करशील? सांगून दिलं भगवंतांनी, मत्कर्म परमो भव. जे कर्म करत असतील ना, दुसऱ्या अध्यायापासून भगवंत हे सांगतात बरं. 3रा, 4था, 5वा हे सगळे अध्याय याच्याशीच जोडलेले आहेत. आणि मग 6व्या अध्यायामध्ये स्वतःची क्षमता ओळखण्यासाठी संयम, बाहेरच्या भावना वेगांना दूर ठेवणं, त्याला म्हणायचं संयम. मग इथे सांगून दिलं भगवंतांनी, मत्कर्म परमो भव. बस समर्पित करून जे कर्म करतोयस ना ते तुझ्या पूर्ण सामर्थ्यानिशी, आज आपण जे म्हणतो ना, झोकून देऊन करायचं आहे. डू ऑर डाय. बस पूर्ण समर्पण, त्याला म्हणायचं मत्कर्म परमो भव. आणखी पुढे काय सांगून दिलं? मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि. बस डू ऑर डाय. मला 3रा मार्गच माहिती नाही आहे, करायचं आहे, बस करायचं आहे, कारण त्यासाठी मला ही वरदानं प्राप्त झालेली आहेत. अशी जर वाटचाल करायला लागलास ना, ध्रुवानी तेच केलं. त्याला का जंगलात एकट्याला काही संकटं आली नसतील? त्याला का वन्य श्वापदांच्या आवाजाने भीती वाटली नसेल? त्याला का आजूबाजूला हिंडणाऱ्या सर्पांकडून भय निर्माण झालं नसेल? त्याला का आईची आठवण आली नसेल? हे सगळं घडलेलं असणारच आहे ना. मग हे घडत असताना सुद्धा मत्कर्म परमो भव, संकल्प कायम ठेवणं, म्हणजेच हे सगळे टप्पे ओलांडून समर्पणाच्या, भक्तीच्या शिखरापर्यंत पोहोचणं. अजून पुढच्या श्लोकात भगवंतांनी सांगून दिलं की हे सुद्धा अवघड असेल, कठीण आहे हे सुद्धा काम. अथई तदप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः. ठीक आहे ना, कर्म करताना असं नाही ना तुला एकाग्र चित्त ठेवता आलं. मध्ये मध्ये किंतु परंतु येतातच हो मनात. अवघड आहे सगळं. सांगायला सोपं वाटलं तरी प्रत्यक्ष कृतीत उतरवताना डावं उजवं होणारच आहे. वाटचाल जरी मळलेली वाट असली तरी सुद्धा ठेच लागणारच आहे. हे सगळं भगवंतांनी गृहीत धरलं आहे. किती आणखीन भगवंतांनी आपल्यासाठी प्रेमाने जवळीक साधायचे सांगा बरं. असा हा 12वा अध्याय परमोच्च भगवंतांचं सान्निध्य आपल्याला मिळवून देणार आहे. अशी ही 12व्या अध्यायाची महती आगळी आहे. म्हणून या श्लोकात भगवंतांनी सांगून दिलं, ठीक आहे रे, कर्म करताना तुझ्या हातून चुका झाल्या ना, आचरण करताना डावं उजवं थोडंसं विचलित होणं घडलं ना, किंतु परंतु मनात आलं ना, तरी हरकत नाही आहे, मी आहे ना तुझ्यासोबत. मग काय घडेल? सांगून दिलं, सर्व कर्मफल त्यागं ततः कुरुयत आत्मवान. आत्मवान हो, स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेव. एकदा चूक झाली की लगेच निराश होऊ नकोस.
पुन्हा पुन्हा चुका जरी घडत गेल्या, पुन्हा पुन्हा अपयश जरी पदरी आलं, तरीसुद्धा निराश नाही व्हायचंय. हेच तर आपल्या सर्वसामान्यांना सामोरं येत असतं ना. किती सहज भगवंतांनी सांगून दिलं की अरे असं घडणार आहे. मग यातून वाट कुठली शोधायची, उपाय कुठला शोधायचा? भगवद्गीतेचं हे वैशिष्ट्य आहे बरं. अर्जुनाचे प्रश्न नाही आहेत त्याच्यात नुसते, भगवंतांनी दिलेली उत्तरं नाही आहेत त्याच्यात नुसती, तर त्या पलीकडे जाऊन भगवंतांनी स्वसामर्थ्याची प्रचिती प्रत्येकाला मिळवून दिली आहे, आत्मवान बनवलंय. आणि सांगून काय दिलं? सोपं आहे रे, हे कर्म रुजू केलंस, त्याच्यात चुका झाल्या, अपेक्षित फळ नाही मिळालं, नको मिळू दे ना, कर्मफल त्याग. ठीक आहे, ते कर्म त्या ठिकाणी रुजू केलं, संपलं. पुन्हा नवीन उत्साहाने पुन्हा करायला सुरुवात कर. वाटा अनेक आहेत, शिखराकडे काही एकच वाट नाही घेऊन जात. शिखर एकच आहे अंतिम ध्येय, पण वाटा अनेक आहेत. त्यातली ही वाट तुला नाही जमली, अर्धवट घसरून खाली आलास का पुन्हा पायथ्याशी, हरकत नाही, शेजारच्या वाटेने पुन्हा चढायला लाग. त्याग कर, तिथलं तिथे सोडून दे. ॲक्सेप्ट, कंटिन्यू, डिटॅच. भगवद्गीतेतली ही त्रिसूत्री आहे ना, पहिल्यापासून आपण समजून घेतोय. स्वीकार कर, वाट चुकली आहे माझी, अपयश आलंय पदरी. कंटिन्यू करताना अपयश मनात घोळवत ठेवू नकोस. नवीन वाटेवर पुन्हा प्रस्थान कंटिन्यू. ते अपयश डिटॅच, कर्मफल त्याग, तिथल्या तिथे. असं जर केलंच ना, कुर्वन सिद्धीम अवाप्स्यसी. स्वतः भगवंत ग्वाही देत आहेत की अरे सिद्धी तुझी वाट बघतीये, शिखर आढळलंय, तिथेच आहे. आणि मग पुढे भगवंत आता काय सांगणार आहेत समजून तर घ्यायचंच आहे आपल्याला. पण आज या ACD फॉर्म्युलामध्ये आपण राहूया, छान मनामध्ये संकल्प करत राहू, वाट चोखाळत राहू, आणि गरज पडली तर आत्मवान बनून पुन्हा पुन्हा धडपड करण्यासाठी, त्याच वाटेने शिखराकडे जाण्यासाठी. भले मला त्याच वाटेने जाता येईल असं नाही, अनेक वाटा खुल्या आहेत, त्या शोधत राहूया, संकल्प तो करूया. तेव्हा आजच्या व्हिडिओमध्ये आपण इतकंच लक्षात घेऊया. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर तर आपण करत असालच, आणि हां, आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसाल तर जरूर सबस्क्राईब करा हां. आणि बेल आयकॉन क्लिक केलं की आपल्याला पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील. तेव्हा भेटूया या फॉर्म्युलातून. अजून भगवंत पुढे आपल्याला काय नवीन सांगतायत पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.